जावेचं सुरेचं जावेचं पाहायला मिळतं एस्केप सुरेख मिळतो जावेचं या मॅच मध्ये जवळपास संघाचा हेडर पाहायला मिळतोय निलेश भडगे पाहायला मिळतोय 8 हेडर बेंचवर पाहायला मिळतोय जसे क्रमांक 7 निलेश असलेले मागच्या मॅचचा हिरो निलेश पाहायला मिळतोय स्क्रीनवरती निर्धारित 10 सेकंदचा बजर या ठिकाणी वाजतोय का माघारी परत हेडर पाहावं लागेल माघारी परततोय निलेश जाईल संघाचा जर विचार केला असेल दोन्ही संघांचा श्री गणेश होतोय दोन्ही संघ एक एक गुण प्राप्त करताना पाहायला मिळत येतं जसे क्रमांक 5 बोरसचा प्रयत्न पाहायला मिळतो थर्ड रेड टू आउट डायरेक्ट या रेडवरती गुण घ्यावा लागेल नाहीतर बेंचवर जावं लागेल 2 विरुद्ध 1 1 विरुद्ध 2 अशी गुणसंख्या जसे क्रमांक 9 स्क्रीनवर येतोय प्रेक्षकांच्या कुटुंब गर्दी कलोचा सामना ते यालाच तर उतरलेल्या कबड्डीचं प्रेम आणि हे कबड्डीचं प्रेमपट्टी हे प्रेक्षक मात्र आपल्याला पाहायला मिळत येतं प्रत्येक भागातून या ठिकाणी प्रेक्षक हे सामने पाहण्यासाठी या ठिकाणी 1.5 वाजेपर्यंत थांबलेले पाहायला मिळत येतं ज्यावेळेस ची थोडस करता पाहायला मिळाली डब्बा बनवला होता यावेळेस हेडरने निसट त्यावेळी मात्र हेडरला स्पर्श केला गेला आणि मात्र घरी परतला हेडर पाहायला मिळते सुधीर स्क्रीनवर देतोय डबल हँडेल डबल टाय होल्ड पाहायला मिळतोय बंधांच्या माध्यमातून थर्ड रेड टू आउट डायरेक्ट या रेडवरती पॉईंट घ्यावा लागेल नाहीतर बेंचवर जावं लागेल 3चा डिफे ज्यावेळेस पाहायला मिळतोय एस्केप सुरेख एस्केप डबल हँडेल डबल टाय होल्ड करण्याचा प्रयत्न अतुल थर्ड रेड टू आउट डायरेक्ट या रेडवरती गुण घ्यावा लागेल हेडरला पहिल्या काही मिनिटात जसे क्रमांक 4 स्क्रीनवरती येतोय 6 विरुद्ध 2 विरुद्ध 6 अशी गुणसंख्या रिवायवल होऊन संघाचा हेडर पाहायला मिळतोय निलेश भडगे पाहायला मिळतोय यावेळेस रिवायवल आणि मात्र आकाशला सुपर टॅकल केलं नाहीतर माघारी परतावं लागेल डायमंड मध्ये स्ट्रॅटेजी आखली गेली कोचच्या माध्यमातून ती स्ट्रॅटेजी मात्र मैदानात खरी उतरावी लागेल मैदानात 5च्या डिफेन्स मध्ये निलेश स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतो या थर्ड रेड मध्ये गुण घ्यावा लागेल नाहीतर बेंचवर जावं लागेल मैदानामध्ये यावेळेस मात्र टॅकल सक्सेसफुल मैदानामध्ये पाहायला मिळतोय निलेश जाईल यावेळेस बेंचवरती 7 विरुद्ध 4 अशी गुणसंख्या यावेळेस हंड्याचा इशारा ज्याचे क्रमांक 4 वर पाहायला मिळतोय सुरेख हेडर माघारी परततोय हेडर आपल्या गोट्यात 1 गुणाच्या कमाईसह हॅलो सलग सामना उपांत्यपूर्व फेरीतील सामना स्पर्श मुंबई उपनगर विपक्ष शिवमुद्रा कौलो अशा 2 तुल्यबळ संघात लढत पाहायला मिळते विचार करत असेल कौलो संघात साहिल पाटीलची कमतरता निश्चित भासते ज्या मैदानात यंगस्टार मित्रमंडळ कणकवली आयोजित यंगस्टार चषक 2025 पर्व 29चा थरार कबड्डीचा महासंग्राम मैदानात पाहायला मिळतोय दिनांक 17 रोजी या स्पर्धेचं उद्घाटन आणि त्याच दिवशी जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी SF सिंधू स्पोर्ट कुडा तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी यजमान यंगस्टार कणकवली संघ आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा उद्या या मैदानावरती पालकमंत्री सन्मान्य श्री निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल व या स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल उद्या दिवशी माघारी पाहायला मिळते ज्यावेळेस बेंचवरती गुणसंख्या पाहायला मिळते 14 विरुद्ध 6 अशी गुणसंख्या
या ठिकाणी गडी बातमीचा इशारा होतोय मैदानामध्ये. टायर्ड असेल ह्या रेडवरती गुड घ्यावं लागेल मैदानामध्ये, नाहीतर बेंचवर थांबावं लागेल, बाहेरचा रस्ता घ्यावं लागेल. रेडरला टॅकल सक्सेसफुल ऐना मोकेशने मात्र झालेली उचल बांगडी आणि मात्र टॅकल होते सगळे. बदललेली कबड्डी आणि हा कबड्डीतील हा एक देखील नियम 2 सलग एमटी तड्यानंतर येणाऱ्या संघाची तिसरी तडा ही थर्ड रेड डुअल टायर्ड म्हणून ओळखली जाते. ती डुअल टायर्ड मैदानात पाहायला मिळते. 4च्या डिफेन्स मध्ये 2-2 चेन मैदानात माघारी परत यावेळी रेडर एमटी सांगता होते मैदानामध्ये. सूर्यखंड पाहायला मिळतोय क्रमांक 6च्या माध्यमातून. एक गोल गोल माघारी परत होतोय. मध्यांतर हाफ टाइम पाहायला मिळतोय मात्र आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. भैरवनाथ पुणे आपला प्रतिनिधी माईकशी संपर्क साधा आणि पार्ले स्पोर्ट्सशी संपर्क साधा. पाहायला मिळते मैदानामध्ये या सामन्यात आपली बाजू त्या ठिकाणी उंचावतोय. संघाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय, उंचावतोय. स्पर्श मुंबई उपनगरचा संघ सुरेख खेळ हेड असेल, डिफेन्स असेल. तिसरा आणि शेवटचा पुकार. जसं क्रमांक 8 स्क्रीनवर येतोय 6चा डिफेन्स मध्ये पाहायला मिळतो. यावेळेस या मॅच मध्ये जवळपास जर शिकवण्या सामन्यात जर वापसी करायची असेल तर सलेशला गुण घेणं आवश्यक असेल. मॅच मध्ये अजूनही सामन्यात वापसी करू शकतो ही ताकद आहे मैदानामध्ये. झुलेशच्या माध्यमातून तर माघारी पाहायला मिळतोय. 22 विरुद्ध 23 विरुद्ध 13 अशी गुणसंख्या असेल मैदानामध्ये पाहायला मिळते. ही मैदानामध्ये 2चा डिफेन्स मध्ये यावेळेस सुरेख टॅकल पाहायला मिळते मैदानामध्ये. निलेश जाईल यावेळेस पेच वरती. क्रमांक 3 स्क्रीनवरती येतोय सुधीर येतोय स्क्रीनवरती. सुधीरवर आवश्यकता असेल यावेळेस सरगस्के पाहायला मिळतोय. यावेळेस टॅकल पाहायला मिळतोय. अँकल इनिशिएट केलं जातोय मैदानामध्ये आणि मात्र सुरेख टॅकल मैदानात पाहायला मिळतोय. ऑल आउट होतो. यावेळेस ऑल आउट झालं संघ. ऑल ही नऊ मैदानात पाहायला मिळेल मैदानामध्ये. निलेश क्रमांक 7 स्क्रीनवरती येतोय. 25 विरुद्ध 18 विरुद्ध 25 अशी गुणसंख्या. यावेळेस मात्र गुणसंख्या 25 विरुद्ध 19 विरुद्ध 25 अशी गुणसंख्या. यावेळेस कमाल पाहायला मिळते परंतु किती खेळाडू पाहायला मिळते. 2 खेळाडू पाहायला मिळते. जसे क्रमांक 2 जसे क्रमांक 3 हे 2 खेळाडू जातील यावेळेस बेंच वरती. सत्तावीस विरुद्ध 19 अशी गुणसंख्या. निलेश पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. ज्यावेळेस मात्र टॅकल सक्सेसफुल होते मैदानामध्ये. निलेश स्टाईल जसे क्रमांक 9 पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. टॅकल Louis Zhang
छोटे डसिल गुड खबर लागेल एसके पाहिला मिळतोय मैदानामध्ये